कारण आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं आता पुनरागमन झालंय। मुंबई, पुणे, कोल्हापूरसह विविध भागात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळते। मुंबईत पावसाची रिमझिम तर पुण्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पाहायला मिळतो। कोल्हापूरच्या पेठवड गावात ढगफुटी सदृश्य पाऊस झालाय तर अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे वाहतुकीवरही परिणाम झालाय। कोकण विदर्भात जोरदार सरी कोसळण्याचा अंदाज हा हवामान खात्याने वर्तवलाय। तरी तीन दृश्य आपण पाहू शकतोय। मुंबई, पुणे, कोल्हापूर तर आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन हे संपूर्ण राज्यभरातच झालंय असं म्हणावं लागेल। प्रतिनिधी रिद्धेश हातीम आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याशी बातचीत करूया। रिद्धेश, मुंबई, पुणे, कोल्हापूर सगळीकडेच पावसाचं पुनरागमन झालेलं आहे। नक्कीच विक्रांत, आपण पाहिलं मागील अनेक दिवसांपासून पावसाने काहीशी विश्रांती घेतली होती, मात्र आज पहाटेपासूनच मुंबईसह राज्यातील अनेक भागांमध्ये जो मुसळधार पाऊस आहे तो सुरू आहे। मी आता सर्व दादर परिसरात आहे, अर्थात दक्षिण मुंबई परिसरात पाहिलं तर पहाटेपासूनच आहे जो पाऊस आहे तो सुरू आहे। एकंदरीत पाहिलं तर मागील अनेक दिवसांपासून आहे ती उष्णतेची लाट आहे ती सुरू होती आणि त्यामुळे मुंबईकर आहे ते त्रस्त झाले होते। मात्र सकाळपासून जो पाऊस सुरू आहे त्यामुळे कुठे ना कुठे त्यांना जो आहे तो वातावरणामध्ये गारवा आहे तो जाणवतो। त्याचबरोबर मुंबईसह पुणे असेल, कोल्हापूर असेल या भागांमध्ये पाहिलं तर ऑरेंज अलर्ट आहे ते जाहीर करण्यात आले। त्यामुळे या भागात देखील आज दिवसभर आहे तो पाऊस आहे तो आपल्याला पाहायला मिळणार आहे। महत्त्वाचं म्हणजे मागील अनेक दिवसांपासून जो जी उष्णतेची लाट जी पसरली होती त्यामुळे जे नागरिकांमध्ये त्रस्त झाले होते। कारण पहाटेच्या 8-8:30च्या नंतर जो ऊन आहे ते डोक्यावर चढल्यानंतर आहे जो रिद्धेश, आठवडाभराच्या विश्रांतीनंतर पावसाचं पुनरागमन झालंय आणि त्यामुळे नागरिक काहीसे सुखावलेले आहेत। धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।